रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की येत्या 24 तारखेला गुरुवारी दीप अमावस्या आलेली आहे। त्यामुळे सध्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे की अमावस्येच्या दिवशी दीपपूजन कधी करावे, सकाळी की संध्याकाळी। ही दिव्यांची पूजा जी आहे तर ती नक्की कधी करायची असते, सकाळी की संध्याकाळी। त्याचबरोबर या दिवशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो, तर या दिवशी मांसाहार करणं कितपत योग्य आहे, मांसाहार करावा की कोणत्या नियमांचं पालन करावं, असे अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळतील। जर का हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या शंकाचे निरसन नक्कीच होईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना, आणि या पवित्र श्रावण महिन्याची जी सुरुवात आहे तर ती या अमावस्येनं होत असते। त्या अमावस्येला बरेच जण आषाढ अमावस्या, दर्श अमावस्या, दीप अमावस्या, गतहरी अमावस्या, दिव्यांची अवस अशा अनेक नावाने ओळखतात। तर यंदा ही अमावस्या जी आहे तर ती बुधवारी 23 जुलैला उत्तर रात्री 2:28 लागणार आहे। ती गुरुवारी 24 जुलैला उत्तर रात्री 12:40 असणार आहे। जर आपल्याला दिव्यांची पूजा करायची असेल तर आपल्याला दर्श अमावस्येलाच करायची आहे। तर दर्श अमावस्या ही 24 तारखेला दिवसभर असणार आहे। तरी पण पूजा नक्की कधी करावी, सकाळी की संध्याकाळी, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो। परंतु आपल्याला दीपपूजन हे 24 तारखेलाच करायचं आहे, कारण की या दिवशी दिवसभर अमावस्या आहे आणि ही दर्श अमावस्या असल्यामुळे अमावस्येचा तो दिवस बघितलेला आहे, म्हणजे अमावस्या तिथीने हा दिवस बघितलेला आहे। त्यामुळे आपण दिव्यांचे पूजन करायचं आहे। जसे की रोज देवांची पूजा आपण करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे। जे काही आपले रोजच्या वापरातील दिवे असतील, काही ठेवलेले दिवे असतील, म्हणजे जे कधीतरी आपण सणासुदीला बाहेर काढत असतो, त्या सगळ्या प्रकारच्या दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे असतात आणि त्यांची पूजा या दिवशी करायची असते। काही ठिकाणी दिवे घासून पुसून स्वच्छ करून फक्त त्यांची पूजा करतात, किंवा काही ठिकाणी ते प्रज्वलित देखील केले जातात। परंतु आपण असे भरपूर दिवे जर प्रज्वलित तर दिसायलाही खूप छान दिसतं, एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते। त्या दिव्यांकडे बघून आपलं मनही खूप प्रसन्न होतं, आणि त्यामुळे शक्य झालं तर हे दिवे प्रज्वलित करा, कारण की अमावस्या असते। अमावस्येला सगळीकडे अंधार असतो। अमावस्येच्या दिवशीच आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करत असतो। अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर दीप प्रज्वलित केले तर माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित होते। तर त्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करा, किंवा तुम्ही फक्त दिवे घासून पुसून स्वच्छ करून फक्त त्यांची हळदी कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा जे काही असेल तर ते वाहून फक्त पूजा केली आणि त्यातला फक्त एक दिवा लावला, बाकी दिव्यांची अशी पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं। कारण की आपण कोणतीही पूजा अगदी मनोभावे अंतःकरणाने केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं। त्यामुळे आपल्याला जसं शक्य होईल तशी दिव्यांची पूजा करायची आहे। पण ही पूजा नक्की कधी करावी, सकाळी की संध्याकाळी? तर यंदा अमावस्या ही दिवसभर आहे, त्यामुळे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही दीपपूजन करू शकता। मात्र ज्यांना काही शक्य नसेल त्यांनी सकाळी शक्यतो 12च्या आत दीपपूजन करावं, आणि ज्यांना काही कारणास्तव दिवसभर शक्य होत नाही त्यांनी सायंकाळी 6:30 ते 7:30 वाजता देखील तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस हे दीपपूजन करू शकता। तर त्या दीपपूजन जे आहे तर ती सायंकाळी करणं देखील जास्त योग्य ठरेल, कारण की संध्याकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस आपण जर ही लक्ष्मीपूजन आपण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे जर आपण ही पूजा केली तर घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होते। सकाळी मात्र आपल्याला वेळ असेल तर आपण ही दिव्याची पूजा किंवा दीपपूजन नक्की करावं। या पद्धतीने दिवसभर अमावस्या असल्याने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार दीपपूजन करू शकता। या दिवशी सकाळची आपल्याला काही कामे उरकून स्वच्छ स्नान केल्यानंतर आपली रोजची देवपूजा झाल्यावरती आपण दिव्यांची पूजा करू शकता। दिव्यांचं महत्त्व सांगायचं झालं तर कोणतीही पूजा दिव्याशिवाय अपूर्ण असते। अगदी रोजचीच देवपूजा असो, आपण सर्वात आधी दिवा लावतो आणि मग देवाची पूजा करतो, किंवा आपल्याला इतर कोणतीही पूजा मांडायची असेल तर अग्नीच्या साक्षीनेच आपण पुढील पूजेला सुरुवात करत असतो। त्यामुळे पूजेमध्ये दिव्याचं स्थान हे खूप मोठं आहे। त्याचबरोबर पितृदोष कमी होण्यासाठी, मुलांना शिक्षणामध्ये, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी, आर्थिक समस्यांचे निवारण होण्यासाठी दीप अमावस्येला दीपपूजन नक्की करावं।
त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी घरातील सगळ्या व्यक्तींनी मिळून त्या दिव्यांचे पूजन करा। लहान मुले बाळे असतील तर त्यांना सुद्धा आपल्याबरोबर घ्या, म्हणजे त्यांना सुद्धा या दिव्यांचं महत्त्व समजेल। कारण की कालांतराने आपण अनेक नवनवीन गोष्टी जरी शिकत असलो तरी सुद्धा आपली जी संस्कृती आहे तर ती सुद्धा जपणं तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांनी आपण या दिवशी दीपपूजन अवश्य करावं। दीप अमावस्येला अनेक नावाने ओळखलं जातं, जे आपण मगाशी पाहिलं, पण परंतु बरेच जण अमावस्येला या गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतात, पण खरं तर गटारी हा शब्दच मुळी चुकीचा आहे। त्यामुळे गटारी असा शब्द उल्लेख चुकूनही करू नका, कारण की तो गटारी नसून गतहारी असा आहे। पण बरेच जण काय करतात, अमावस्येनंतर श्रावण महिना लागणार आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावरती मांसाहार करतात, परंतु खरं तर या दिवशी आपण मांसाहार न करता आपली संस्कृती जपली पाहिजे। अमावस्येला आपण लक्ष्मीची पूजा करतो, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते। तसेच अमावस्या ही पितरांची तिथी देखील मानली जाते। आषाढ अमावस्येच्या दिवशी बघा अनेकांच्या घरी पुरणपोळी सुद्धा करतात, आपल्या ग्रामदेवतेला नैवेद्य सुद्धा दाखवतात, साती आसरा देखील करतात। अनेक देवी देवतांना सुद्धा या दिवशी नैवेद्य केला जातो। त्याचबरोबर आपल्या घरातल्या देवांनाही या दिवशी विशेष करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, किंवा काही जण कणकेचे गोड दिवे उकडून बनवतात आणि दिवेची पूजा करून शक्यतो असेच गोडधोड या दिवशी पदार्थ बनवले जातात, कारण की या दिवशी आपण सर्वजण आषाढी अमावस्या साजरी करत असतो। आणि असं अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिना आपण संपूर्ण महिनाभर मांसाहार करत नाही। त्यामुळे शक्यतो अमावस्येचा दिवस टाळून सुद्धा आपण त्या अगोदरच्या दिवसामध्ये मांसाहार करू शकतो। जे नॉनव्हेज खातात त्यांनी आषाढ महिन्यामध्ये मांसाहार केलेलाच असेल। मग उलट अमावस्येच्या दिवशी आपण आपला गॅस, ओटा, किचन किंवा ज्या काही टाईल्स असतील तर त्या स्वच्छ करायच्या आहेत आणि इथून पुढे आपण महिनाभर मांसाहार करत नाही। त्यामुळे मांसाहार वर्ज्य करायचा असतो संपूर्ण श्रावण महिनाभर। त्यामुळे आपण अमावस्येच्या दिवशीच गॅस, किचन आपलं जे काही आहे तर ते स्वच्छ करून गॅसची पूजा करायची आहे, म्हणजे साक्षात माता अन्नपूर्णाची पूजा आपण करत असतो। कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकर यांच्यासोबत माता पार्वतीची पूजा तर करतोच, पण माता अन्नपूर्णा सुद्धा साक्षात पार्वतीचंच रूप आहे। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी किंवा नंतर संपूर्ण श्रावण महिना आपण शक्यतो मांसाहार करू नका। अनेक जण संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करणं वर्ज्य करतात, कारण की यामागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे। हा महिना माशांच्या प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे या काळात मासेमारी बंद असते, त्यामुळे रोगराई पसरण्याची सुद्धा शक्यता असते। जास्त मांसाहार पण पचण्यास जड असल्यामुळे या रोगराईच्या काळामध्ये आपण मांसाहार केला तर माणसांना देखील काही आजार होऊ शकतात। तसेच मासे, प्राणी या जीवांच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे विज्ञानला शास्त्राची जोड देऊन मांसाहार सुद्धा या महिन्यामध्ये वर्ज्य केला जातो। त्यामुळे अशा दिवसामध्ये मांसाहार न करणंच योग्य असतं। त्याचबरोबर श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात, देवांची महादेवांची पूजा उपासना केली जाते। त्यामुळे आपलं मन सुद्धा शुद्ध आणि सात्विक राहावं यासाठी देखील या काळामध्ये मांसाहार वर्ज्य मानला जातो। त्यामुळे शक्य झालं तर या अमावस्येच्या दिवशी मांसाहार, मद्यपान करू नका, ब्रह्मचर्याचं पालन करा। अशा प्रकारे आपण अशा काही नियमांचं पालन करून अमावस्या साजरी करू शकतो आणि दीपपूजन करून आपण आपल्या संस्कृतीला उजाळा देऊ शकतो। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मांसाहार करावा का, दीपपूजन नक्की कधी करावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।